पहिली प्रेग्नन्सी पाळी चुकल्यानंतर 8 दिवस थांबायला हरकत नसते. खूप लवकरही प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरज नसते. एक 4-5 दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, खरं सांगायचं तर प्रेग्नन्सी राहायच्या आधी काही तपासण्या करून घेतल्या तर त्याचा खूप फायदा होतो. कारण मी मगाशी म्हणलं तसं थायरॉइडच्या लेवल्स आपल्याला बघायच्या असतात, B12च्या लेवल्स बघायच्या असतात. कारण थायरॉइडची लेवल जास्त आणि B12ची कमी असेल तर याचा गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच तपासण्या करून घेतल्या तर हिमोग्लोबिन सुधारता येतं. थायरॉइडच्या लेवल्स काही चुकीच्या असतील तर त्या आपल्याला मॅनेज करता येतात. B12 असेल तर ते सप्लिमेंट प्रॉपर देता येतं. आणि प्रेग्नन्सी राहिल्या एक सोनोग्राफी करून प्रेग्नन्सी गर्भाशयातच आहे ना, एक्टॉपिक वगैरे म्हणजे गर्भनलिकेत वगैरे नाहीये ना, हे बघणं महत्वाचं. आणि त्याच्यानंतर जी आपण 7-8 आठवड्याला सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये मी म्हणलं मगाशी तसं आपण गर्भाचे ठोके, हृदयाचे ठोके चेक करतो. सो तेही एक महत्वाचं आहे. आणि 12 आठवड्याला आपण NT स्कॅन करतो, म्हणजे ज्याच्यात आपण जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे डाऊन सिंड्रोम, मतिमंदत्व वगैरे या गोष्टी नाहीयेत ना हे रूल आउट करायला. सो तेव्हा आपण NT स्कॅन करतो आणि डबल मार्कर नावाची टेस्ट करतो. सो सुरुवातीला सगळ्या ब्लड टेस्ट आणि जास्त फ्रिक्वेंटली सोनोग्राफीज पहिल्या 3 महिन्यात कराव्या लागतात, कारण त्याशिवाय आपल्याला गर्भाची वाढ कशी होतीये ते कळत नाही. सो रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी आणि NT स्कॅन आणि डबल मार्कर 3 महिन्याच्या शेवटी एवढ्या तपासण्या गरजेच्या असतात.